इथला भारी महल कुडी तर मी सांगतो तुम्हाला पुढे. इथला सामान आपल्याला उचलना होता भाऊ. मग काय त्याच्यात मामाची गाडी येऊन गेली, मामाच्या गाडीवर बसून गेले, मग बस स्टँडवर येऊन गेले. मग काय बस लागून गेली लगेच. मग काय बसमध्ये तर जागा होतीच भाऊ. मंडळवाल्याचा नादच करायचे नाही, डायरेक्ट अर्धा घंटा आणून गेली. मग शारदा बसमध्ये बसून गेले. बस तर एकच नंबर होती ना मधून, काय टेन्शन नाही. डायरेक्ट मग काय भाऊ येऊन गेले. हेच ते आपलं बऱ्हामपूर, जडी आपली छत्रपती संभाजी महाराजची दहशत होती. काय भाऊ खतरनाक दहशत होती छत्रपती संभाजी महाराजची. मग काय रोडाचं काम तर सगळ्याकडे चालूच आहे ना भाऊ. मग ते काय आशीर्गड तेच ना आशीर्गड. आधी ऐकायला आहे की अश्वत्थामा सकाळी पूजा करायला येतो. काय माहिती आता जाणं पडेल सकाळी कोणा दिवशी 5 वाजेले. आयडी लेवल होतं की म्हशीवर जीएसटी माप आहे. काय आयडी काय एमपीत बी जीएसटी लागते काय काय म्हशीवर काय माहिती. मग हे व्ह्यू तर खतरनाक दिसत होता ना हो. डायरेक्ट खतरनाक. ओंकारेश्वर नदी लागून गेली. नदी पाहून तर ओंकारेश्वरले उतरूच म्हणे जीव. मग काय जाऊन ओंकारेश्वरले नंतर मग काय आता पहाड पाहणं काय खतरनाक व्ह्यू होता भाई. खतरनाक आहे इकडे डायरेक्ट व्ह्यू. मग काय येऊन गेले सीधा आपण इंदोरले. आयटी पार्क उतरताच काही मयूर येऊन गेला. मयूर जिमले जातो म्हटलं सामान उचल भाऊ. रिक्षा बी पाहिली. मग काका तर एक नंबर झाला होता रिक्षा बी खतरनाक होती. मग काय आजच्या करता इथलं भेटू खाली.